पालिका निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीला महायुतीत घेण्यास अडचणी आहेत असं सूत्रांकडून कळतंय। नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीला महायुतीत घेण्यास अडचण आहे। हिंदुत्व विकासाच्या मुद्द्यावर भाजप शिंदे सेना निवडणुका लढणार असल्याचंही सूत्रांकडून कळतंय। कालच्या बैठकीत फडणवीस आणि शिंदेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच मागील अधिवेशनात याबाबत पत्र दिलं होतं, त्याचाही दाखला देण्यात आलाय। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्याला याबाबतची अधिकची माहिती देतील। आपण पाहतोय की काल ज्या पद्धतीने बैठक झाली, या बैठकीमध्ये महायुतीतच निवडणुका लढवल्या जातील असं बोललं जात होतं आणि शिवसेना त्यासोबतच भाजप यांचा हिंदुत्वाचा धागा पुढे नेऊन या निवडणुका भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या असतील किंवा इतर असतील त्या लढवल्या जातील असा सूर आहे। मात्र यामध्ये नवाब मलिक कुठेतरी अडचण ठरतात, त्यामुळे एनसीपी सोबत असणार आहे की नाही हा सुद्धा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार भाजपनंच मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्र दिलं होतं आणि नवाब मलिक यांच्या वरती सुद्धा त्यांनी आक्षेप घेतला होता आणि हेच कारण आहे की आता एनसीपी मुंबई आणि ठाण्यामध्ये जिथे जिथे भाजपचं आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे त्या ठिकाणी सोबत नसेल अशी माहिती मिळते आणि त्यामुळे नेमकी पक्षश्रेष्ठींकडून काय भूमिका घेतली जाणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच अंतिम निर्णय जो आहे तो ते तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि यातून काही तोडगा निघाला तर नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीला महायुतीत घेण्यास अडचणी येत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये कार दुभाजकाला धडकल्यानं कारनं पेट घेतलाय। सुदैवानं कारमधील सर्व 5 जण सुखरूप बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली आहे। काही क्षणात संपूर्ण कारनं पेट घेतलाय। अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कार दुभाजकाला धडकल्यानं अपघात झालाय।